चेन हिसकावण्याच्या प्रकरणात अटक झाल्यानंतर 2 संशयितांनी पोलिसांसमोरच दाखवलेली देहबोली सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे। उत्तर प्रदेशातील संत कबीर नगरमध्ये पोलिसांनी 2 तरुणांना ताब्यात घेतलं होतं। मिळालेल्या माहितीनुसार एका महिलेकडून पाणी मागण्याचा बहाणा करून तिच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावण्यात आली होती। चौकशी दरम्यान पोलिसांनी साखळीबाबत विचारणा केली असता ती विकल्याचं आरोपींनी सांगितलं। त्यानंतर पोलिसांनी दोघांविरोधात कारवाई केली। अटकेनंतर पोलिसांनी पत्रकार परिषद घेतली। यावेळी मागे उभे असलेले आरोपी वारंवार केस ठीक करताना आणि कॅमेराकडे पाहताना दिसत होते। त्यांच्या चेहऱ्यावर भीती किंवा खंत दिसत नसल्याचं अनेकांनी नमूद केलं। पत्रकार परिषद संपल्यानंतर एका आरोपीनं मिशांना पीळ दिला। काही क्षणात दुसऱ्यानेही त्याचं अनुकरण केलं। हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून त्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात शेअर होतोय। हा प्रकार मे महिन्यात घडल्याचं सांगितलं जातंय। या प्रकरणात एका महिलेनं चेन चोरीची तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला। 2 संशयितांनी पाणी मागितल्यानंतर संधी साधून साखळी हिसकावल्याचा आरोप आहे। त्यानंतर पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं। तपासादरम्यान दोघांविरोधात आधीपासूनच काही गुन्हे नोंद असल्याची माहिती समोर आली आहे। कारवाईवेळी पोलिसांनी काही वस्तूही जप्त केल्याचं सांगितलं जात आहे।